तमिळनाडूच्या निकालानं सगळ्यांनाच हादरा बसला। मागच्या 2 वर्षांपूर्वी स्थापन झालेला थलापती विजयचा टीव्हीके पक्ष राज्यात सगळ्यात जास्त जागा जिंकणारा पक्ष ठरलाय। मात्र असं असलं तरी तामिळनाडूमध्ये कोणत्याच पक्षाला बहुमताचा आकडा गाठता आला नाहीये। सत्ता स्थापन करायची असल्यास दुसऱ्या पक्षातील आमदारांचं समर्थन घेणं प्रत्येकच पक्षासाठी गरजेचं आहे। त्याच पार्श्वभूमीवर आता तामिळनाडूमध्ये रिसॉर्ट पॉलिटिक्सलाही सुरुवात झाली आहे। टीव्हीकेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी डीएमके आणि एआयडीएमके यांच्या चर्चा सुरू झाल्यात। नेमकं काय घडतंय तामिळनाडूमध्ये, कोण सत्ता स्थापनेच्या जवळ आहे आणि कोणाचं काय राजकारण सुरू आहे, विस्तारानं पाहूयात। नमस्कार, मी समीक्षा आणि तुम्ही पाहताय डिकोड मराठी। तामिळनाडू विधानसभेत एकूण 234 जागा आहेत। त्यापैकी 108 जागा टीव्हीके, 59 जागा डीएमके, 47 जागा एआयडीएमके, काँग्रेसने 5 तर इतर पक्षांनी 15 जागा जिंकल्यात। बहुमतासाठी 117 आमदारांचं समर्थन गरजेचं आहे। टीव्हीकेच्या बाबतीत बोलायचं झालं तर थलपती विजयने 2 मतदारसंघातून निवडणूक लढवली होती। दोन्ही जागा त्याने जिंकल्या, त्यातली एक जागा विजयला सोडावी लागली। त्यामुळे टीव्हीकेकडे असलेले एकूण संख्याबळ आहे 107 इतकंच ग्राह्य धरलं जाऊ शकतं। डीएमके आणि एआयडीएमकेच्या आमदारांची बेरीज होते 106। विजय यांचा मुख्यमंत्री पदाचा शपथविधी झाल्यानंतर बहुमत सिद्ध करू अशी काही टीव्हीके नेत्यांची इच्छा होती। मात्र आमदारांच्या समर्थनाशिवाय शपथविधी करणं यासाठी तामिळनाडूचे राज्यपाल तयार नसल्याचं बोललं जाते। त्यामुळे 11 आमदारांचं समर्थन मिळवणं सध्या टीव्हीके समोरचं आव्हान ठरते। मात्र टीव्हीके समोर पडलेला हा पेच इतर पक्षांसाठी मात्र संधी मानला जातोय। टीव्हीकेच्या अडचणी बघता डीएमके आणि एआयडीएमके मध्ये सत्ता स्थापनेसाठी चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येते। आता इथे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो, तो इतर 15 आमदारांचा। त्या 15 आमदारांचा पाठिंबा कोणाला मिळणार? हेच 15 आमदार तामिळनाडूच्या राजकारणातले किंग मेकर ठरू शकतात। पण काँग्रेसमुळे टीव्हीकेसाठी या आमदारांचं समर्थन मिळवणं जरा अवघड ठरू शकतं, असाही अंदाज व्यक्त केला जातो। यामागचं कारण म्हणजे निकाल लागला तेव्हापासूनच टीव्हीकेला कोणते पक्ष पाठिंबा देणार याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या। छोट्या पक्षाच्या काही नेत्यांची विजय सोबत पाठिंबा देण्याबाबत पडद्याआड चर्चा झाल्याच्याही बातम्या येत होत्या। पण यात काँग्रेसची एंट्री झाली। डीएमके सोबतची 10 वर्षाची युती तोडून काँग्रेसने टीव्हीकेला पाठिंबा दिला। जशी काँग्रेसच्या पाठिंब्याची बातमी आली, इतर पक्षांनी चर्चेतून माघार घेतली, कारण एनडीएचा घटक असलेल्या मित्र पक्षांनी काँग्रेसचं समर्थन असलेल्या टीव्हीकेला पाठिंबा देऊ असं दिल्लीतून सांगण्यात आलंय, असं बोललं जातंय। परिणामी केवळ काँग्रेसचा पाठिंबा घेणं विजयला सत्तेपासून दूर ठेवणार का, ते पाहावं लागणार आहे। परिणामी टीव्हीकेच्या अडचणीत स्वतःचा फायदा पाहणाऱ्या डीएमके आणि एआयडीएमकेने मात्र हातपाय हलवायला सुरुवात केली आहे। एआयडीएमकेने पक्षातील सगळ्या आमदारांना पदुच्चेरीमधील एका रिसॉर्टमध्ये पोहोचवलंय। तसंच सत्ता स्थापनेचं निमंत्रण मिळण्याआधी बहुमत असल्याचा कागदोपत्री पुरावा सादर करावा या राज्यपालांच्या अटीमुळे विजय थलापतीचं मुख्यमंत्रीपद सध्या तरी लांबणीवर गेलंय। तुम्हाला काय वाटतं? टीव्हीकेचं सीएम थलपती हे स्वप्न पूर्ण होईल की राज्यातील मोठा पक्ष ठरूनही विरोधी बाकावर बसावं लागेल? तुमची मतं कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि डिकोड मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका।